कशा आहेत मित्रांनो, आज आम्ही माइनक्राफ्ट खेळणार आहे। हे बघा, ही आमची ड्रीम सिटी आहे आणि ही माझा भाऊ विहान आहे। आओ तुम्हाला सांगतो, याला हिंदी नाही येत ना धड मराठी नाही येत, तरी ही आमच्यासोबत खेळणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की ही आमची ड्रीम सिटी आहे। तुम्हाला आमची ओल्ड स्टोरी सांगतो जी की तुम्हाला माहीत नसेल। आम्ही दोघं पहिले एका शहरात राहायचो ज्याचं नाव होतं डिगर सिटी, DIGR सिटी, जिथं याच्या विहानच्या एका दुश्मन किंवा मित्र म्हणू शकता ज्याचं नाव काय होतं, विहान नाव काय होतं, वाटेगावकर नावाचा एक मित्र होता। मला काय कळत नाही वाटेगावकर म्हणजे काय, पण ह्याचा मित्र होता, ज्याच्यामुळं आमची ड्रीम सिटी डिगर सिटी तबाह झालेली आहे बरं का। मग आम्ही पळून गेलो आणि ड्रीमलँड नावाचं एक शहर स्थापित केलं आणि तिथं वाटेगावकर परत आला आणि सगळं उद्ध्वस्त केलं। त्याच्यानं आता आमची खूप भांडणं झाली। तुम्हाला सांगू इच्छित आहो की ह्या भांडणात मी खूप इंजर झालो। आमचा डिगर सिटीचा जी चीफ आम्ही वाचवलेला ती पण नेला आणि ड्रीम सिटीचा चीफ वाचला ज्याला आम्ही इथं घेऊन आलेलो आहे। त्या भांडणात माझा एक पाय पण गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी आयुष्यभर आधू होऊन बसलेलो आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आमचं हे सगळं उद्ध्वस्त झालेलं गाव आहे, पण आम्ही आता निस्तारला आहे। विहान इंजर होता, हॉस्पिटलमध्ये होता, पण त्याला फार काही नव्हता, तो कोमामध्ये होता, म्हणून तो आत्ता जिवंत झालेला आहे बरं का मित्रांनो मला जास्त फार इंजुरी आलती तरी मी कंट्रोल केलं आणि आता मित्रांनो मी एक किंग्समॅन आहे। तुम्हाला सांगतो, ह्या गावाचा चीफ म्हणजे आमचा ड्रीम सिटीचा चीफ, तो पहिलं ह्या गावाला कंट्रोल करत होता, पण तो म्हातारा झाल्यामुळं त्यांनी एका किंगला त्याचं ही देऊन टाकलं, पण किंग मेला म्हणून आता चीफच सगळं कंट्रोल करत आहे। त्या किंगने मला किंग्समॅनचं टायटल दिलं, तुम्ही पोलीससारखं समजू शकता आणि किंगच्या बॉडीगार्डसारखं। ही बघा, ही किंगचं कॅसल आहे जी की खरीदण्यात येत आहे कारण तिथं किंग मेलेला आहे। तर मित्रांनो, आज मी फार काही नाही, आज कोमामधनं उठलेल्या ह्याला विहानला आमचं गाव दाखवणार आहे आणि त्याला किंग्समॅन देणार आहे, किंग्समॅनची पदवी। जसं की मित्रांनो, मी आता विहानला आहे का खरीदणार आहे किंग्समॅन म्हणून। ही बघा मित्रांनो, आता मी विहानला त्याचं सामान देत आहे। त्याला पहिलं मी 1 ब्लॉक आयरन, 1 ब्लॉक गोल्ड, 1 ब्लॉक एमरल्ड आणि 1 ब्लॉक डायमंडसोबत थोडे नेदराइट इंगेट्स देत आहे। ही त्याची पहिली पगार आणि शेवटची पगार असणार आहे। आता त्याला आयुष्यभर किंगसाठी काम करणार, किंग नाही आता चीफसाठी काम करायला लागणार आहे। मी त्याला, तुम्ही जसं बघितलं, मी त्याला एक सूट पण दिलेला आहे जी की किंग्समॅनचा सूट आहे, तुम्ही बघू शकता ही रेड कलरचा। आणि मी माझं सगळं सामान घेत आहे आणि आता बघूया चीफने काय सांगितलं आहे। आता तुम्ही आमचं गाव बघा की किती सुंदर असं गाव आहे। इथं सगळं खूप भारी ही हट आहे आमचं जिथं पैसे भेटतात। ही आमचं गाव आहे। ही तुम्हाला जे पुढं दाखवलेलं मी ते ही पहिलं ही होतं, ही आमचं चीफचं कोर्ट, इन शॉर्ट तुम्ही घर समजा बरं का। मग इथं ही आमचं ही मॅप आहे, तुम्ही बघू शकता मॅप आहे ही आमच्या शहराचा। मी तुम्हाला सांगतो की मी प्युअर मराठा हिंदू असलो पण गेममध्ये मला मांस खायला लागतं, ती पण गायचा मांस। मला माफ करा, मी आयुष्यात मरून जाईल पण मांसाला हात लावणार नाही, पण जाऊ द्या, गेममध्ये चालतं एवढं। तर मित्रांनो, पुढं मी दाखवतो की हे गाव कसं आहे आमचं। हे आमचं छोटंसं गाव आहे आणि मी ह्या गावाचा इन शॉर्ट सगळ्यात अमीर माणूस आहे, कारण माझ्याकडे एक PVP लँड आहे, मी ओनर आहे त्या लँडचं। तुम्हाला माहीत नसेल तर मी एवढा अमीर आहे बघा, मी अमीर आहे, तरी आमच्या दोघांकडं बारके घर आहेत। हे तुम्हाला दाखवतो की हे आमचे जुने वंशज किंवा पूर्वज धारक मी ज्यांची ही आहेत। मी तुम्हाला सांगतो, प्लेयर रिस्पॉन्ड होऊ शकतात पण एंटिटीज नाही। अरे ह्या विहानला तर रिस्पॉन्डची पण स्पेलिंग येत नाही, काय देवा। ही बघा, ही आमच्या चीफची अस्थी आहेत। ही पहिले 3 आहे, ह्यांना जाळलं गेले होतं पण त्यांची अस्थी आम्ही पुरलेली आहेत। ही आमचं शिवाई आणि रिहान यांच्या ग्रेव्ज आहेत आणि बाकीचे आमचे सोल्जर आहेत ज्यांना की पुरलं गेलेलं होतं। तर मित्रांनो, मी तुम्हाला पुढं गाव दाखवतो। तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो की हे आमचं गाव खूप मोठं आणि पसरट आणि प्रसिद्ध आहे। आणि इथं मी तुम्हाला आता दाखवतो की कसं चीफने आम्हाला पहिलं असाइनमेंट दिलेलं आहे आमच्या दोघांना। अरे मित्रा, थोडं जाऊ दे, ही सरकत नाही तर मी तुम्हाला आमचं दाखवतो
की आमच्याकडं ही हॉटेल पण आहे. तुम्हाला हॉटेल दाखवतो की ही प्रथमेश ओनर आहे. किती वेळा दाखवतो काय माहीत मी. तुम्हाला दाखवतो की असं लँड आहे आणि ही बघा ही आमचं इथं रिस्पॉन पॉईंट सेट करू शकता तुम्ही. आणि हे बघा ही किट आहे जी की सगळ्या प्लेयर्सला भेटणार, जे की PvP लँडमध्ये येणार बरं का मित्रांनो. म्हणजे मी अमीर आहे पण एवढा अमीर नाही की किंगचं कॅसल घेऊ शकतो, म्हणून आम्ही किंगच्या कॅसलसाठी पुढं कमाई पण बघणार आहे. तुम्हाला मी ही दाखवू शकतो की कसं ही आमचं गाव आहे. तुम्हाला मी आता ही दाखवतो की आता पुढं काय आहे. हे बघा आयरन गोलम तर काय सरकना, मी ह्याला धक्का देऊन सरकायला लागलो. अरे सरकला, थँक्यू. बरं का ही आमचा चीफ आहे बिली. बरं का थांबा मी ह्या विहानला पण आतमध्ये घेतो. अरे सॉरी, ह्याच्या बॉडीगार्डचं नाव बिली होतं, ह्याचं नाव आहे ड्रीमी, जसं की तुम्हाला माहीत असेल. तर ह्याने आम्हाला असाइनमेंट दिलेलं आहे, ती तुम्ही असाइनमेंट बघू शकता. बरं का मित्रांनो, तुम्ही असाइनमेंट बघा. ह्याने काय दिलेलं आहे मला बी माहीत नाही. ओके, तुम्ही वाचू शकता की ह्याने लिहिलेलं आहे की आम्ही ह्याचे खूप सारी मेमरीज बनवलेले आहेत. ह्याला अजून एक मेमरी बनवायची. ह्याच्या पुढचं गाव आहे आमचं तर फनलँड म्हणून. तिथला एक चीफ आहे जोसेफ म्हणून, जी की आमच्या चीफचा मित्र आहे, म्हणून ती दिवाळी दिवशी गावाला येणार आहे बरं का. आणि ह्याने सांगितलं आहे की तुम्ही फटाके आणि PvP डुअल म्हणजे तुम्हाला माहीत असेल भांडणं, ही तयार करा, जी की आम्ही करणार आहोत. आता ही जी सगळं आहे ह्याच्यानंतर आम्हाला सगळं करायला लागणार आहे. आता जोसेफ तर येऊन थांबला आहे, चीफ म्हणायला लागला आहे. आमच्या मोटेलमध्ये असेल तो जोसेफ, पण आम्हाला आता ही सगळं गोळा करायला लागणार आहे सामाईन. त्यावर आता मी 2 सेकंडची शांती घेत आहो, कारण मी खूप बोलू शकत नाही. अरे नाही मित्रांनो, आता तर रात्र झालेली आहे, आता आम्हाला झोपायचं असणार. पण आम्ही आमच्या घरी झोपणार नाहीत. हे बघा ही विहानचं घर आहे, माझं घर तिथं पुढं आहे, पण आम्ही घरी झोपणार नाहीत कारण आमचं घर ही खूप मोलाचं आहे. ह्याच्यात आम्ही खूप गोष्टी ठेवलेल्या आहेत जे की आम्ही दुसऱ्याला दाखवू शकत नाहीत, म्हणून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये झोपणार आहोत. याच हॉटेलमध्ये जोसेफ थांबलेला आहे असं आम्हाला कळलेलं आहे. तुम्हाला दाखवतो आमचे 2 खोल्या जी आम्ही रेंट केलेल्या आहेत. ही मी स्वतःसाठी खोली रेंट केलेली आहे आणि विहानसाठी. एकच हे बघा असं येता येते घरातनं, असं तुम्ही घराच्या आतमध्ये जाऊ शकतो. मी झोपणार आहे आणि विहान पुढच्या रूममध्ये झोपणार आहे. कपडे काय घाण झाले नाहीत म्हणून मी आज बदलणार नाही. हे बघा हे विहानचे कपडे आहेत, हे माझे कपडे आहेत. चला आता विहानच्या रूममधनं बाहेर निघू आपण. चला मित्रांनो बाहेर निघूया. आता तुम्हाला पुढं दाखवतो की आम्हाला सामग्री कलेक्ट करायची आहे. आम्हाला सामग्री कलेक्ट करायला थोडा वेळ लागेल. ही बघा हे रेस्टॉरंट आहे. सामान कलेक्ट करून आम्ही तुम्हाला 5 मिनटात भेटतो. सामान कलेक्ट करायला 5 मिनटात तर नाही, जास्तीत जास्त 2 तास लागतील, पण आम्ही 5 मिनटात तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो पुढं बघा. तर मित्रांनो सगळं सामान कलेक्ट झालेलं आहे. आम्ही जास्त काही नाही, फक्त फटाके आणि थोडं PvPचं सामान कलेक्ट केलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल की फटाके बनवायला किती हार्ड आहेत, तरी आम्ही तुमच्यासाठी फटाके बनवलेले आहेत. हे बघा हा व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे, जास्तीत जास्त 10 किंवा 20 मिनटाचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो पुढं बघू शकता की तुम्ही आम्ही फटाके गोळा केलेले आहेत. तर फटाके म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगू तर फायरवर्क्स, ते सुतळी बॉम्ब आदली तसले नाही. आम्ही रॉकेट तयार केलेलं आहे, जसं की तुम्हाला पण माहिती माइनक्राफ्टमध्ये सुतळी बॉम्ब आदली नसते. आणि ही व्हिडिओ रोल प्लेचे असणार आहे, रोल प्ले. आता तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही हे जे दुसरे पार्ट बनवायचं असेल तर आम्हाला 10 लाईक्स पाहिजे. 10 जास्तीत जास्त 10 लाईक्स भेटले आम्हाला तर आम्ही लगेच दुसरी व्हिडिओ पब्लिश करू, आणि ज्याला की वेळ बी लागणार नाही. पुढची व्हिडिओमध्ये आम्ही ही घेणार आहेत, खरीदणार आहेत किंगचं कॅसल. त्याच्यासाठी आम्ही काय कांड करतो, कर्म करतो ते बघा तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता वेळ झालेली आहे PvP बॅटलची. तर तुम्ही आमचं PvP बॅटल एन्जॉय करा. ही आहे चीफ आणि तो आहे जोसेफ, आणि तो आहे जोसेफचा बॉडीगार्ड. तर मित्रांनो आता आम्ही बाहेर जातो आणि दाखवतो कसं काय काय चालू आहे. आता आम्ही PvP बॅटल चालू करतो.
हे बघा मी PvP क्षेत्राच्या आतमध्ये शिरत आहे. आता विहान तर आतमध्येच असेल मला वाटत आहे. विहान जा तू तुझी तयारी कर आणि PvP चालू कर. लप कुठे तर जाऊन विहान जा लवकर पळ. चला मी तर लपतो मित्रांनो, पण बघू काय होतंय पुढे. PvP बॅटल एन्जॉय करा. अरे मी तर आपले रिस्पॉन्स पॉईंट सेट करायचं तर विसरलोच. मी तर रिस्पॉन्स पॉईंट सेट करतो आणि थोडे पोशन्स पण घेतो मला प्यायसाठी. ही खूप अंधारी जागा आहे. ही आमचं नॅचरल PvP लँड सोबत एक ही पण आहे. इथं आमचं हे पण आहे. बघा मित्रांनो ही आम्ही जागा खूप मेहनतीनं बनवलेली आहे. बघा इथं असं तुम्ही गेला तर इथं रिस्पॉन्स पॉईंट सेट करता येते. रिस्पॉन्स पॉईंट सेट करतो आणि थोडे पोशन्स घेतो. मज्जा. थांबा मित्रांनो मी पोषण घ्यायचं तर विसरले. हा पोषण घेऊन आलो. तर मित्रांनो ही मी माझा पहिला आवाज असा दाखवत आहे. पण माझा आवाज तुम्हाला सांगतो की कठोर आहे थोडा. ते खूप भारी आहे. तर तुम्हाला सांगतो की मी पुढच्या व्हिडिओमध्ये माझा रिअल आवाज दाखवणार आहे, ज्याच्यात की खूप भारी आवाज आहे. ही मी मित्रांनो सुशील आवाज असाच काढत आहे. पुढच्या वेळेस कॉमेडीसोबत व्हिडिओ बनवणार आहे. अरे नाही याने तर मला धोक्याने एक वार केलेला आहे. आता काय करू मित्रांनो ही जी आहे का मी मुद्दाम बनवत आहे. असं मुद्दाम असा आवाज काढत आहे. तुम्हाला अगर वाटत आहे तुम्हाला माहिती आहे की ही व्हिडिओ माझ्या मित्रांनी बघितला तर ती मला चिडवणार आहेत. पण टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी सहन करीन. पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझा खरा आवाज दाखवेल. आता आपण बघूया पुढं काय होते. आता ही विहान तर जिवंत राहत नाही माझ्या मते. चला आता PvP बॅटल चालू. आता काय जिवंत तर राहत नाही बाबा विहान माझ्या हाती. आता तुम्ही नुसतं PvP बॅटल एन्जॉय करा. थांबा मित्रांनो मी इथं थोडा विचार करत आहे की कुठनं हमला करू, कशाने हमला करू. आता मित्रांनो मी चालू करत आहे. मी आता मित्रांनो गेट बंद केलेला आहे. आता मी एक गोल्डन ॲपल खाऊन त्याच्यावर वार करणार आहे. ॲज की तो चीटर पण खूप मोठा आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो की इथं सगळ्यात मोठा प्रो तर मीच आहे. पण तुम्हाला सांगतो की विहान चीटिंग खूप करतो. तर तुम्ही त्याच्यासाठी मी तुमच्याशी माफी मागतो. पण जाऊ द्या आता काय करू शकत नाहीत आपण त्याच्यात. बरं का मित्रांनो विहान माझा बेस्ट फ्रेंड म्हणू शकता तुम्ही, जो की माइनक्राफ्टमध्ये थोडा प्रो आहे. तो का तिथे कसं वरती चढून बसलेला आहे त्याला काही कळत नाही ना काय नाही. आता बघा मित्रांनो मी त्याची कशी चांगली धुलाई करतो. आता बघा तो वरतून खाली उतरलेला आहे आणि माझ्या मागं लपलेला आहे. ओ माय गॉड. मी मित्रांनो ही व्हिडिओ आधी काढलेला आणि व्हॉइस ओव्हर नंतर देतोय. आता मित्रांनो हा तर मेला नाही ह्या व्हिडिओमध्ये, पण मी जरूर मेलो. कारण ह्यावेळेस माझ्याकडे प्रॉपर सामग्री नव्हती. त्याच्याकडे पॉयझनचे ॲरोज आणि पॉयझनचे बूट्स पण पॉयझनचे सोर्ड पण होते. त्याच्याकडे 2 इंचॅन्टेड गोल्डन ॲपल होते हे माहीत नाही. आणि तो गोल्डन ॲपल सारखं खात होता. त्याच्याकडं टोटम ऑफ अंडाईंग पण होतं. ह्यामुळं मित्रांनो मी जिंकू शकणार नाही त्याच्यासोबत. मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही माझा खरा आवाज नाही. अगर तुम्हाला माझा खरा आवाज बघायचा असेल तर ह्या व्हिडिओवरती 10 लाईक क्रॉस करून द्या. पुढची व्हिडिओ खूप दमदार असणार आहे, जी की तुम्हाला सावरणार नाही. तुम्ही विश्वासच करू शकणार नाही की ही माझा खरा आवाज आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये कॉमेडीसोबत करणार आहे आणि मी तुम्हाला विहानचा व्हॉइस पण देणार आहे. हे मी माझा फेस रिव्ह्यू कधी करू हे तुम्ही सांगा. हे व्हिडिओ विहानच्या चॅनलवरती, जो की चॅनल तुम्ही लक्षात ठेवा विहान गेमर VRED ही चॅनल आहे विहानचं. इथं जाऊन तुम्ही बघू शकता. हे व्हिडिओ माझ्या चॅनलवर
मित्रांनो, तर तुम्ही PvP बॅटल आता एन्जॉय करा तिथून पुढं. मित्रांनो, हा मेस मार्ग आहे आणि मेस माझ्याकडं नाही म्हणून मी असं जिंकू शकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की हा गोल्डन ॲपल खूप खात होता म्हणून हा माझ्याशी जिंकला. हिने अगर चिटिंग केली नसती आणि गोल्डन ॲपल खूप खाल्ले नसते तर शॉर्ली मीच जिंकलो असतो. पण जाऊ द्या, मी त्याची चिंता करत नाही. पण मला माहिती की रिअल किंग कोण आहे आणि कोण जास्त प्रो आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे PvP बॅटल खूप रंजक झालेला आहे. मी ह्याला खूप धुणार आहे. तुम्हाला अगर हे झालं नसेल, विश्वास झाला नसेल तर बघा मित्रांनो. पण शेवटी चिटिंग केल्यामुळे विहानच जिंकणार आहे हे मला आणि तुम्हाला दोघांना पण माहीत आहे. मित्रांनो, मी 2 मिनिटाचा पॉज घेतो जसं की माझ्या घशाला कोरड पडलेली आहे. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये माझा असला धासू आवाज ऐकून तुम्ही खूप मजा घेणार आहेत म्हणून मी 2 मिनिट विश्राम घेत आहो. मित्रांनो, गोल्डन ॲपल मिळते म्हणून मी हरणार आहे. आणि हा माझा आवाज तुम्ही ऐकून माहिती आहे थंडीत असतात पण ह्या सोशल आवाजामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये शुअरली तुम्ही हक्काबक्का राहणार आहेत माझा आवाज ऐकून. आणि मी त्याच्यासाठी एक्सायटेड आहे. आणि ती व्हिडिओ केव्हा येणार तुम्हाला माहिती 10 लाईक्स नंतर. मी ड्रीम वर्ल्ड रोल प्ले म्हणून एक ही पण प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी 15 लाईक्सचा एम ठेवतो. ते तर पुढं बघू. पण आत्ताच मला हे बघायचं आहे की कसं विहान हारतो. तुम्ही आता बघू शकत आहात की विहान कसा नूबसारखा खेळत आहे. तो सारखा गोल्डन ॲपल खात आहे आणि मी मारत आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला विहान प्रो दिसतात पण खरा प्रो मीच आहे. कोण आहे रे खरा प्रो? विहानला विचारू शकता, विहान खरा प्रो कोण आहे? प्रथमेश. आता विहानने पण डिक्लेअर केलेलं आहे. आता आपण काही करू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्ही एन्जॉय करा. मी अजून एकदा थोड्या वेळाचा पॉज घेतो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी की अगर रात्र झाली तर आम्ही फटाके फोडणार आहोत. आणि आता हा मॅच रात्रीच्या वेळी कंटिन्यू आहे. आता मित्रांनो, हा मला मारत आहे. अरे हे तर मी तुम्हाला सांगतो इथं काय झालं. लिटरली मला माझी मम्मी बोलत होती. मी मम्मी तिच्याकडे गेलतो तेव्हा हिने धोक्याने मला मारलं. आता मित्रांनो, मी मेलेली आहे म्हणून आता मला काय करता येत नाही. आता मित्रांनो, मी जाऊन फायरवर्क्स शो चालू करतोय. आता तुम्ही नुसतं फायरवर्क्स एन्जॉय करा. मी फुलबाज्या पण तयार ठेवलेल्या आहेत. फुलबाजी म्हणजे तुम्हाला माहीत असेल की स्पार्कलर्स. आता मित्रांनो, चला मी तुम्हाला फायरवर्क्स शो दाखवतो. हे बघा मित्रांनो, विहानने इथं स्लिप टाकलेलं पण त्याला कळालंच नाही की मी इथं फायरवर्क शो ऑर्गनाईज केलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे फायरवर्क शो चालू करण्यात येणार आहे. मला नुसतं आता मागं जाऊन ती लिव्हर चालू करायची आहे.
आता ही लिव्हर सुटताच मला पळून व्हॅनकडे जायचं आहे, कारण टावरवरनं बेस्ट व्ह्यू भेटणार आहे. थांबा मित्रांनो, या माकडाने मला वरनं उंचावरनं एक शॉट मारलेला आहे. आता मी इथं देत काय करू शकत नाही. आता मी लिव्हर फ्लिक करतोय. चला 3, 2, 1 गो. चला पळा. आता तुम्ही मागं बघू शकता की किती सुंदर प्रकारे ही फटाके फुटत आहेत. मी ह्याला 2 फुलबाजे पण देतो. आता ही माझा भाऊच आहे म्हणून मला हे द्यायला लागले, नाहीतर मी ह्याला फुलबाजे पण दिले नसते. हे बघा, अशा प्रकारे आपण फुलबाजे लाईट करतो आणि ह्याला आड करतो. ही पण लावतो मी. मित्रांनो, किती सुंदर सुंदर असं दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. आणि या सुंदरशा दृश्याला तुम्ही 1 लाईक तर द्या. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की ही व्हिडिओ मी खूप आनंदाने आणि परिश्रमाने बनवलेला आहे. मी माझं चॅनल डेड होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. अगर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज पाहिजे असेल तर मला असं सांगा. आणि मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा की माझा 10वी वॉईस रील होणार आहे. ही माझा 10वी वॉईस नाही, मी मुद्दाम करत आहे, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये सस्पेन्स. आणि पुढचा व्हिडिओ उद्याच येईल असं माझी शंका आहे. तर मित्रांनो, तुम्ही फायरवर्क शो एन्जॉय करा. तिचा विविध प्रकारचे फायरवर्क्स आणलेले होते, जिथं की काही खाली, काही वरी, तर काही मध्ये फुटत होती. तिथं हॅप्पी दिवाळी सगळ्या बारक्या मित्रांना मी दिवाळीची शुभकामना देतो. आणि मोठ्यांना पण, जी बारके आहेत त्यांनी सावधानीनं फटाके फोडावे, दुसऱ्याला हानी होणी असे फटाके फोडावे आणि प्रदूषण कमीत कमी व्हावे. हॅपी दिवाळी टू ऑल.